महाराष्ट्र शासनाच्या योजनांची नंदुरबार जिल्ह्यात पायमल्ली होताना दिसते। कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत इमारत कामगार व इतर कामगारांना महाराष्ट्र शासनामार्फत कामगार कल्याणकारी योजनेला सुरुवात करण्यात आली। त्यात कामगारांचे हित जोपासण्याचा उद्देश शासनाचा होता, पण ती योजना कामगारांपासून वंचित राहत असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। या योजनेत सुमारे 32 योजनांचा लाभ मिळतो। त्याकरिता इमारत बांधकाम व इतर कामगारांच्या नोंदी करण्यास सुरुवात झाली। त्यात सुरुवातीला पहिल्या टप्प्यात बांधकाम कामगारांना पेटीसह किटचे वाटप करण्यात आले। तदनंतर लगेचच त्या बांधकाम कामगारांना संसार उपयोगी 30 भांड्यांचा संच वाटप करण्यास सुरुवात झाली, पण त्यात एकच तारंबळ उडाल्याचे चित्र समोर आले आहे। सदर नोंदणी गैरप्रकाराने होत असल्याचे चित्र समोर आले आहे। कामगारांच्या नोंदींसाठी त्या कामगाराला किमान 90 दिवसाचे इंजिनिअरच्या कामावर गेल्याचे प्रमाणपत्र यासाठी अनिवार्य आहे आणि त्यासाठी नंदुरबार शहरात सुरू झालेल्या कामगार कल्याणकारी योजनेत सदर नोंदणी करायचे शासनाने मात्र 1 रुपया नोंदणी ठेवली असून तेथे कामगारांकडून प्रति व्यक्ती 400 ते 500 रुपये घेऊन नोंदणी प्रक्रिया सुरू केली। नंबर नाही काय सांगताय ते लोकांना फार हैराण करून आले साहेब। ते इकडे तिकडे सांगतात, ते बापनावाला इकडे सांगतो नाही इकडे सांगतात। काय करायचे गरीब माणसाने? बघा हे आमचे काढायचे रिन्यूच्या, हे बघा रिन्यू काढायचे आम्ही 8 दिवसापासून फिरून राहिलो। बापनावाला सांगतो इकडे जा तिकडे जा, हे बघा हे रिन्यू काढायचे आहे आमचे। असं ते फार हैराण करून राहिले साहेब आणि लोकांची बाया उपाशी फिरून राहिले सर्व। हा, कोणाला बायाला पाणी नाही भेटत आहे, चहा पाणी नाही भेटत आहे, काही नाही। ती इकडून तिकडे सांगून राहिले साहेब। ते उन्हामध्ये बसून राहिले सर्व लेडीज आहे। हे बघा लेडीज आहे, सर्व लेडीज यांचे हालून राहिले। कोणाला हिताचे रजिस्ट्रेशन केलं याच्यासाठी सांगतात तुम्ही ज्या तिकडे म्हणे, ते सांगतात इकडे ज्या म्हणे। इकडे जेव्हा रजिस्ट्रेशन केलं किती रुपये दिले तुम्ही? तिथे 350 रुपये घेतले बापण्याकडे। 350 रुपये आणि लोकांचे हालून राहिले साहेब। आणि लोक बायांना काय पाणी नाही काय नाही, लोक उपाशी बसून राहिले। रोज रात्री 2-3 वाजेपासून येतात सर्व बाया इथे। या सदर प्रकरणात कामगारांना तासनतास रांगेत उभं करून त्यांचे अतोनात हाल या नंदुरबार शहरातील बांधकाम कामगार मंडळ येथे होत आहेत। पण या साऱ्या योजनेअंतर्गत सावळा गोंधळच सुरू आहे असे दिसत आहे। सदर वस्तूचे वाटप एका प्रायव्हेट एजन्सीला देण्यात आल्याने त्या ठिकाणी गोरगरीब जनतेचे सर्रासपणे लूट होत आहे। तेथे किती कर्मचाऱ्यांना वाटप झाले, त्यामध्ये किती कामगार कोणत्या ठेकेदाराकडे काम करतात हे सुद्धा तेथे उपस्थित कामगारांना माहीत नसावे, हे तर आश्चर्यच म्हणावे लागेल। कशासाठी उभे आहेत तुम्ही? हा, भांडे घेण्यासाठी। कोणत्या योजनेअंतर्गत भेटताय भांडे? बांधकाम कामगार आहेत का तुम्ही? रजिस्ट्रेशन केलंय? कुठे केलं? बांधकाम विभाग मध्ये रजिस्ट्रेशन केलंय ना? तर मग तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ना 90 दिवस काम केल्याचं? कुठं काम करता? वाटप करणाऱ्या सदर ठेकेदारालाही माहीत नाही की किती कामगारांना आपण वस्तू वाटप केले। दादा, हे जे आता महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम समाजकारी कल्याण मंडळ यांच्यातर्फे जी योजना सुरू आहे, त्यामध्ये आतापर्यंत तुम्ही किती लोकांचं रजिस्ट्रेशन केलं आणि साधारणतः सरासरी किती लोकांना तुम्ही भांडे व पेटीचे वाटप केलेलं आहे त्याची माहिती? 18 पण भरपूर लोकांना आम्ही वाटप केलं आहे। तरी एक अंदाज असेल 1000, 2000, 5000? सगळे जास्त सर्व कामगार आहेत? सर्व कामगार आहेत, त्यांच्याकडे 90 दिवसाचे प्रमाणपत्र आहे। त्याच्यासाठी काय शासनाने असं काही ठरवलेलं आहे का? निधी काय घ्यायचा यांच्याकडे? फी वगैरे काही नाही आम्ही घेत, फक्त त्यांना फक्त 1 रुपयाची पावती देतात ते फक्त बस। 1 रुपयाच्या पावतीवर 30 भांड्यांचा संच आहे आणि पेटी? तीच पावती आम्ही यूज करतो। 1 रुपयाची पावती? फक्त 1 रुपया पेटी पण आणि भांडे।
MDTVने सदर कामगारांची माहिती मागितली असता त्यांची एकच तारंबळ उडाली. साईट बंद असल्याची उत्तरे देत त्यांनी टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जोपर्यंत योग्य कामगारांना वस्तूंचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत MDTV सदर बातमीची मालिका सुरूच ठेवणार. पाहूया पुढील भागात. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार.